श्रीरामपूरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे। शिवसेना उमेदवाराच्या गाडीवर गोळीबार झालाय। श्रीरामपूरमधून एक महत्त्वाची बातमी, दुचाकीवरून आलेल्या 5 जणांनी हा गोळीबार केलाय। भाऊसाहेब कांबळे या गोळीबारातून थोडक्यात बचावलेले आहेत। भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर हा गोळीबार झालेला आहे। शिवसेनेचे उमेदवार आहेत भाऊसाहेब कांबळे आणि त्यांच्या गाडीवर अशा प्रकारे गोळीबार झालाय। 5 जणांनी हा गोळीबार केल्याचं कळतंय। दुचाकीवरून हे गोळीबार करणारे आलेले होते। महत्त्वाची बातमी श्रीरामपूरमधून आपण पाहतोय। श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याने याची आता नोंद घेतलेली आहे। भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला। 5 जणांनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केलेला, या संदर्भातली आता पोलिसांनी नोंद घेतलेली आहे। महत्त्वाची बातमी आहे, श्रीरामपूरमधून उमेदवाराच्या गाडीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उमेदवार म्हणून उभा आहे आणि अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोर अज्ञात व्यक्तींनी माझ्या गाडीवरती गोळीबार केला आणि म्हणून या ठिकाणी मी पोलीस स्टेशनला माझी केस नोंदवायला आलेलो आहे। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे उमेदवार श्री भाऊसाहेब कांबळे यांच्यावर आज रोजी अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोर त्यांच्या गाडीच्या दिशेने 3 अज्ञात व्यक्तींनी बंदुकीतून गोळी फायर केली, परंतु ती गोळी गाडीला न लागता हवेत गेल्याबाबत त्यांनी